नमस्कार, मी जगदीश देशमुख। आजच्या जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या जयम विशेषमध्ये आपण बंजारा समाज का आक्रमक झालाय, वक्फ बोर्डाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिलाय आणि रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान आशिया कप मधील सामन्यामध्ये काय नाट्य रंगलं, त्यानंतर पाकची का चिडचिड झाली आणि त्यामुळे भारतावर, भारतीय संघावर काही यानंतर कारवाई होणार का, हे सर्व विषय पाहणार आहोत। मात्र सुरुवातीला बंजारा समाज त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झालाय, राज्यभर आंदोलन केलंय, तो विषय समजून घेऊयात। चला सुरुवात करूयात आजच्या जयम विशेषला। राज्यात सध्या आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरलाय। मराठे, ओबीसी नंतर आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरला। त्यांची मागणी महत्त्वाची आहे, मात्र ती मागणी राज्य सरकारला पूर्ण करता येईल का, केंद्र सरकार मदत करेल का, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। कारण बंजारा समाजाची मागणी पूर्ण करायची असेल तर त्यात अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता ही करावी लागणार आहे। नेमकी त्यांची मागणी काय आहे, त्यामागची कारणं काय आहेत, हे सगळं सविस्तर समजावून घेऊयात आजच्या या विशेष रिपोर्टमधून। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतला। मुंबईच्या आंदोलनामुळे सरकारनं GR काढला आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केलं। मागणी मान्य झाल्यावर मनोज जरांगे आंतरवालीमध्ये परतले खरे, मात्र त्यांच्या मागणीचा आधार अन्य समाज देखील घेऊ लागलेत। बंजारा समाजानं आज राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले। बीड, जालना, नांदेड आणि लातूरमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला। बंजारा समाज आजच्या घडीला विमुक्त जमाती प्रवर्गामध्ये मोडतोय। आम्हाला ST प्रवर्गात टाकून तिथून आरक्षण द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। काळकुटे साहेब, आम्ही सुद्धा STच आहे तिकडं। बंजारो येणार सगळा माझ्या कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला STचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे। बीडच्या मोर्चात तर खुद्द धनंजय मुंडे सहभागी झाले होते। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी देखील बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिलाय। आदिवासी समाजानं मात्र त्यांच्या ST आरक्षणात बंजारा समाजाला वाटेकरी करण्याला ठाम विरोध केलाय। मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ओरिजिनल आदिवासी समाज राहतो आहे आणि त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं, कितीही सांगितलं तरी बंजारा समाजाला आणि इतर समाजाला आदिवासीमध्ये सामावून घेतले जाणार नाही। तर दुसरीकडे शरद पवारांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे। आज महाराष्ट्रामध्ये त्या समाजाची मागणी बंजारा समाजातून विजयंतीमधून सुरू झालेली आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजात त्यांचं शिक्षण मलाही मिळतं आणि त्यांची भूमिका काही झालं तर चालेल, पण आदिवासीच्या कोट्यात हात घालू नका। याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कर्तृत्ववादी समाजामध्ये विभागणी होईल आणि नेमकी ते स्थितीत आज या ठिकाणी दिसते। एका समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केलं तर अन्य समाजांनाही करा, अशी मागणी आता अनेक समाज करू लागलेत। बंजारा समाजाला STतून आरक्षण द्यायचं ठरवलं तर केंद्र सरकार आणि केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाची देखील साथ लागणार आहे। त्यामुळे यातून राज्य सरकार कसा मार्ग काढतंय ते पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।
तर आधीच राज्य सरकारसमोर मराठा समाजासाठी GR काढल्यामुळं ओबीसी समाज आक्रमक झालाय. त्यांची समजूत काढण्यात राज्य सरकारच्या नाकी नऊ आलेत. त्यातच आता इतर समाजही आक्रमक होऊ लागलेत. बंजारा समाज आक्रमक झाला, आता राज्य सरकार बंजारा समाजाची कशी समजूत काढतंय हे पाहावं लागेल. जयम विशेषच्या या भागात वेळ झाली इथेच थांबायची. बघत राहा जय महाराष्ट्र.